श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। अति गूढते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनोबोधाच्या चिंतनामध्ये इथे समर्थांनी ब्रह्माचं रूप, ईश्वराचं रूप, ईश्वराचं अस्तित्व आणि माझं स्वतःचं स्वरूप. आता कसं असतं की माझं रूप मला माहिती असतं पण माझं स्वरूप मला माहिती नसतं. आता मी म्हणाल बुवा रूप आणि स्वरूपामधला फरक काय हो? रूप म्हणजे माझ्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यांनी मला जे दिसतं ते माझं रूप असतं. पहा बरं का, समजावून घ्या. माझ्या डोळ्यांनी मला जे दिसतं ते रूप असतं आणि माझ्या या डोळ्यांनी जे मला दिसत नाही पण आहे ते स्वरूप असतं. स्वामी स्वरूपानंद सरस्वती पावसच्या स्वामींचं आपण चरित्र वाचतो, चिंतन वाचतो. त्या नावामध्ये किती समर्पकता आहे पहा. स्वरूपानंद याचा अर्थ की जे अखंडपणानं आपल्या स्वरूपाचा आनंद घेत घेत आणि दुसऱ्याला देत देत त्या स्वरूपात जाऊन मिसळले, एकरूप झाले, त्यांना स्वरूप आनंद असं म्हणतात. आता ह्या स्वरूपाचा आनंद हा स्वामींनी घेतला. आयुष्यभर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी एवढा एक जप करत करत करतच त्या ब्रह्मानंद अशा प्रकारच्या ईश्वराच्या अस्तित्वाशी स्वामी एकरूप झाले. ईश्वराच्या अस्तित्वाशी एकरूप होणं हे साधकाचं प्रमुख कर्तव्य असतं. पण मला वेळ कुठे आहे? मी या सगळ्या बाहेरच्या द्वेष, मत्सरामध्ये, असूयेमध्ये, तिरस्कारामध्ये, व्यवहारामध्ये, माझ्या स्वतःच्या स्वामित्वामध्ये मी इतका गढून गेलेलो आहे की मला त्या स्वरूपाचा आनंद देण्यासाठी व्यवस्था निर्माण केली परमेश्वराने, पण मी आनंद नाही घेऊ शकत. कारण का? माझ्या मनामध्ये मत्सरानं घर केलेलं आहे. माझ्या मनामध्ये तिरस्कार सतत अखंडपणानं वाहतो आहे. काय स्वामींचं चरित्र सांगावं. या स्वामींच्या चरित्रामध्ये सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज, पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ या सगळ्यांच्या अशा विदेही स्थितीतल्या या सत्पुरुषांच्याकडे जर बघितलं आणि त्यांचं चरित्र जर आत्मसात केलं तर आपल्याला किती त्या ईश्वराबद्दलची स्पष्ट कल्पना आपल्यासमोर होत असते. या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की ते सत्स्वरूप कसं आहे? अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. ते कसं आहे? अति जीर्ण आहे. अति जीर्ण याचा अर्थ म्हणजे अगदी असं आपण
कपडा असतो आणि तो म्हणतो ना अतिशय जीर्ण झालेला आहे, तो केव्हाही फाटून जाईल, अशा अर्थानं नाही आहे ते जीर्ण. आपण अशा कल्पना करायला फार पटाईत असतो, अगदी तयार असतो आपण. पण भगवंताचं अस्तित्व कसं आहे की अत्यंत जीर्ण, याचा अर्थ ते अतिशय पुराण तत्वाशी जोडलेलं आहे, फार जुनं आहे, खूप कित्येक वर्षानुवर्षानं ते चालत आलेलं आहे. अति जीर्ण म्हणजे अत्यंत पुरातन अशा प्रकारचं ते आहे. असं जे स्वरूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. तिथे कोणता तर्क करणार, कुठला तर्क करता येत नाही. पण तर्कट माणसाला कितीही सांगितलं की याच्याबद्दल कोणताही तर्क करू नको, असे तर्क करू नको म्हटलं की त्या माणसाचे तर्क आणिक वाढतात. तर्क करणं हा माणसाचा स्वभाव होऊन बसलेला आहे. पण त्या तर्काच्या पलीकडे ना त्याचं अस्तित्व, ईश्वराचं अस्तित्व हे तर्क आणि कुतर्काच्या पलीकडे आहे. आम्ही तर्कामध्ये त्याला बांधलेलं आहे, आम्ही तर्कामध्ये त्याला पाहतो, तर्क करतो आम्ही, असं होईल, असं मला वाटतं. अरे आधार काय त्याला बाबा, असं तुला वाटतं म्हणजे तू कोण, इथून सुरुवात आहे. मी कोण आहे हे जर मलाच कळत नाही तर मी केलेली कल्पना कशी खरी असेल मला सांगा. खरी असू नाही शकत, खरी असू शकत नाही. म्हणून ते म्हणाले की तेथे म्हणजे त्या ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्क आणि वितर्क कुतर्क काही असू शकत नाही. सगळ्याच्या पलीकडे गेलेलं ते तत्व असतं. अति मूढ ते दृढ तत्काळ सोपे, म्हणजे अतिजीर्ण विस्तीर्ण अमर्याद अशा प्रकारचं ते स्वरूप आहे, अनंत आहे. तेथे तर्क हा विषय कधीही संभवत नाही. आणि दुजेपणानं पाहिल्यास ते अतिगुह्य अशा प्रकारचं वाटत असतं. पण ते दुजेपणानं म्हणजे त्रयस्थ बुद्धीनं पाहिलं की त्रयस्थ तटस्थ बुद्धीनं जर पाहिलं तर अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे आणि दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. अनन्यत्वाची खूण जी आहे, अनन्यत्व म्हणजे व्यापकत्वाची खूण जी आहे हे वर्म, आणि ही त्याच्या अस्तित्वाची चाहूल सद्गुरूंच्या कृपेशिवाय लागणं शक्य नाही. म्हणून आपण कितीही जरी असं फिरलो ना, आता ते पूर्वीच्या काळी जातं असायचं, जातं होतं. आता म्युझियममध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं. पण घराघरामध्ये त्या जात्यावरती दळलं जायचं पूर्वी, आणि त्या जात्यावरती दळण्याचं काम असायचं सकाळ सकाळी. आणि त्याच्या नाही का आपण जनाबाईच्या अभंग ऐकतो, जनाबाई जात्यावरती दळण म्हणत असताना दळिता कांडिता, तिला पांडुरंगाचं स्मरण व्हायचं, ते दळणं. मग असं दळत असताना काय व्हायचं की दळत असताना तळी फिरते त्याची. जातं असतं ना, त्या जातेचे आता जातं म्हणजे काय ते सांगायला सुद्धा आता दाखवावं लागेल प्रत्यक्ष, याला जातं म्हणतात. आता ते जातं म्हणजे गेलं, झालं, ते कालबाह्य झालं. पण तळी फिरते, पण त्याच्यातला खुंटा मात्र स्थिर असतो, खुंटा फिरून चालत नाही. तसा ईश्वर आणि ईश्वराचं अस्तित्व ह्या जात्यातल्या खुंट्यासारखं आहे. जात्याची तळी फिरत राहते, पण जात्याचा खुंटा फिरला तर पीठच होणार नाही, बारीक होणार नाही ते. म्हणून असं अस्तित्व भगवंताचं आहे की ते जात्यातल्या तळीप्रमाणे ते फिरत असतं, फिरवत असतं. पण भगवंत मात्र त्याच्यातल्या त्या असणाऱ्या त्या खुंट्यासारखा असतो, स्थिर असतो, शाश्वत असतो, चिरकाल टिकणारा असतो. आणि असं भगवंताचं अस्तित्व शोधावं, यासाठी हे समर्थांचं चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.